जय जय रघुवीर समर्थ. आज दासनवमी. अज्ञानी माणसं मी देहच आहे या निश्चयाने जगतात, तर ज्ञानी माणसं किंवा ब्रह्मज्ञानी पुरुष मी ब्रह्मच आहे या पूर्ण निश्चयाने जगतात. अशा माणसांना संत म्हणतात. आणि संत स्वतःला आत्मसाक्षात्कार झाला की स्वस्थ बसत नाही, तर आपल्या सभोवती पसरलेल्या मानव समूहाला, त्यातील लहान मोठ्या घटकांना ते दर्शन व्हावे, त्यांचेही जीवन सुखमय व्हावे, त्यांनाही जीवनात कृतार्थता यावी म्हणून खटपट करीत असतात. लोककल्याणाच्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, वाणी, लेखणी अक्षरशः अहोरात्र झिजवतात. हेच सारे दिव्यपण श्री समर्थांच्या मध्ये सुद्धा आपल्याला उत्कटतेने दिसतं. समर्थांच्या काळात समाज आणीबाणीच्या स्थितीतून जात होता, विस्कळीत झाला होता, दिशाहीन झाला होता. राजसत्ता यवनांच्या हाती होती. अल्पसंख्य असलेले यवन भारतीयांचा आचार, विचार, जीवनमूल्ये, ध्येय, नीती, धर्म या सर्वांवरच घाला घालीत होते. सामान्यतः समाजाचा बौद्धिक नेता ब्राह्मण वर्ग हा आचारभ्रष्ट आणि विचारभ्रष्ट झाला होता. त्याग, निस्पृहता, तपश्चर्या विसरून स्वार्थी बनला होता. क्षत्रिय परधर्मीयांचे गुलाम झाले होते. त्यांना त्यांची जीजी करत होते. वैश्य व्यापारी स्वतःचीच तुंबडी भरत होते. त्यामुळे समाजात अनेक दुष्ट विध्वंसक शक्ती प्रकट झाल्या. त्यांना रोखून धरणं अगदी अशक्य झालं होतं. म्हणूनच समाजात नीच, स्पर्धा, विश्वासघात, स्वार्थ, विषय वासना ह्यांचं अगदी थैमान सुरू होतं. तीर्थक्षेत्र उद्ध्वस्त केली जात होती. स्त्रिया भ्रष्टवल्या जात होत्या. गावे बेचिराग केली जात होती. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनात स्थिरता, स्वस्थता आणि निर्भयता, निश्चिंतता उरलीच नव्हती. आणि अशा हीन दीन समाजासाठी समर्थांचे अंतःकरण द्रवले. आणि म्हणूनच एकांतात रमणारा हा महात्मा आपली आवड सोडून लोकसंग्रहासाठी जनतेत मिसळला. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभला. समाजाला संघटित केलं. ही समूह भावना समाजात रुजवण्यासाठी त्यांनी मठ आणि महंत यांची निर्मिती आपल्याला केलेली दिसते. आजचा विषय आहे महंत. मठ हा समर्थ संप्रदायाचा प्राण आहे. तत्कालीन समाजाचे ते बलस्थानच होते ना. दीन झालेल्या समाजाची ती निकड होती. प्राण संकटात असणाऱ्या धर्माचे ते वज्र कवचच होते. काळाचे आव्हान पेलणारे, झेलणारे, संकटांच्या पलीकडे नेणारे ते एक संस्कार केंद्र होते, प्रेरणास्थान होते. मृतवत झालेल्या समाजाला ती रामबाण समर्थ संजीवनी होती. लोककल्याणाचे अखंड जागृत गुरुकुल होते. विविध विद्या, कला यांचे विद्यापीठ होते. विश्वकल्याणाचे जणू माहेरघरच होते. अशा या मठांनी फार मोठा इतिहास घडवलेला आपल्याला दिसतो. त्याचे पोवाडे गाताना तिवारी असं म्हणतात, जो मात चालला खान सरदार विजापूरवाला, शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे, शिष्यचे मठाचे प्यारे ते घोषित होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. असे हे ओजस्वी काव्य ऐकले की मठमहंतांनी त्या काळी केलेलं कार्य आपल्याला कळून येतं. या मठात समर्थांनी एक एक लोकनेता जो नेमला त्यालाच महंत असं म्हणतात. मग हे महंत समर्थांनी का घडवले, तर कार्याचे क्षेत्र आणि कार्याचा व्याप दोन्ही इतके वाढव्य होते की एकट्या माणसाला नेतेपणाचा व्याप सांभाळणे सोपं नव्हतं. दळणवळणाची साधने सुद्धा अपुरी होती. प्रवासात अडचणी होत्या. आणि म्हणूनच आपण आरंभलेलं कार्य तितक्याच उत्कटतेने, चातुर्याने चालवणाऱ्या निस्वार्थी शिष्यांची एक नवीन संघटना श्री समर्थांनी उभारली. अशा शिष्य लोकनेत्याला समर्थ महंत असं म्हणतात. समर्थांचा हा महंत
प्रथम मोठा उपासक असून तो विरक्त आणि परोपकारी असणं अत्यंत आवश्यक. याला समर्थ आध्यात्मिक पुढारी असंही म्हणतात. खरा कार्यकर्ता होता. नाहीतर हल्लीचे कार्यकर्ते कसे आहेत? कार्य कर ते असं सांगणारे आहेत. या महंतांचे कार्य पुढील ओवीत आपल्याला समर्थ सांगतात. ते म्हणतात, आधीच शिकवणी जो शिकवी, तोची पावेल श्रेष्ठ पदवी. गुंतल्या लोकांस उगवी, विवेक बळे श्रीराम. समर्थांनी जाणले होते की समाज निरोगी आणि निरामय होण्यासाठी राज्यक्रांती झाली पाहिजे. त्याशिवाय समाजक्रांती नाही आणि समाजक्रांतीशिवाय धर्मक्रांती नाही. म्हणूनच राजकारणी आणि महंत यांच्यात फार फरक आहे. राजकारणी माणूस हा उदात्त नसतो, स्वार्थाने सत्तेने बरबटलेला असतो. पण महंत मात्र आधी भक्त आहे. त्याचे पुढारीपण समाजकारण राजकारण अध्यात्माच्या धर्माच्या नीतीच्या पायावर उभारलेले असते. म्हणूनच त्याच्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुरेख संगम आपल्याला आढळतो. त्यांचा आदर्श आहे हा प्रभू रामचंद्र. आणि म्हणून समर्थांनी महंतांचे वर्णन करताना सांगितले की आचार विचार उच्चार प्रचार व्यवहार परमार्थ या साहीही अंगांनी तो युक्त असावा. त्याचे लेखन वाचन पाठांतर अगदी पहिल्या दर्जाचे असावे. आचार कसा असावा तर समर्थ प्रतापमध्ये गिरीधर स्वामी सांगतात की एकदा एक महंत पलंगावर झोपून पालथे पडून दासबोध वाजत होता. समर्थ म्हणजेच दासबोध हा भाव वेणा स्वामींचा होता. म्हणूनच त्या महंताला तसे पाहून त्यांनी साष्टांग नमस्कार केला. तो महंत ओशाळला. मला का नमस्कार केला असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की आपण दासबोधाला गुरु मानतो ना. मी तुम्हाला नाही तर दासबोधाला नमस्कार केला. तेवढ्यात समर्थ आले आणि चांगलीच त्यांची गाढ उघाडणी केली. म्हणाले, आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीने आपणावरी बोलावे इतकी सरस्वती स्वस्त नाही. जयास अध्ययन करणे नसेल तेणे हा मठ तात्काळ त्याजावा. इतकेच नव्हे तर मठपती म्हणून नियुक्ती करताना त्या महंतासमोर दासबोध विस्कळीत स्वरूपात ठेवला जाईल. त्याचा दासबोध पाठ असेल. तो अर्ध्या तासात तो ग्रंथ जुळवून देईल. ओवी पाहिली दशक समास त्यांचा क्रमांक त्यांच्या ध्यानात येईल. जो हा ग्रंथ सत्वर जुळवून देईल त्याला मठपती म्हणून नेमला जाईल. कारण चांगले विचार आत्मसात केले की सदाचार संभवतो. म्हणूनच ते सांगतात, जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे. मग महंत लीला स्वभावे अंगी बाणे श्रीराम. आता उच्चार. भगवंताचे नामस्मरण वैखरीवर असायला पाहिजे. तसेच ते दुसऱ्यांकडून सुद्धा वदवून घ्यायचे. त्याची गोडी त्यांना लावायची. सर्वामुखी मंगल बोलवावे. आता प्रचार. धर्माचा प्रसार आणि प्रचार करावा. प्रसार माध्यम किती महत्वाचे आहे हे आपण जाणतोच. पण स्वतः समर्थांनी वेणा स्वामींना आपल्या धर्माचा स्वातंत्र्याचा देश आणि देव या गोष्टी कीर्तनातून प्रबोधन यांचं करावं अशी त्यांना आज्ञा दिलेली होती. व्यवहार करताना प्रमुख काय आहे तर मधुर वाणी असावी. जनातील गुणग्राहकता जाणून त्यांना योग्य ते काम द्यावे. त्यांच्यातील दोष त्यांना न दुखवता सांगावे. उदाहरणार्थ, तू नालायक आहेस असं म्हणण्यापेक्षा तू या कामाकरता लायक नाहीस असं म्हटलं तर त्याला चटकन ते पटेल. एखादा जर गळेपडू असेल तर त्याला जनमानसात आपल्या धर्माचे महत्त्व पटण्यास सांगावे. ते त्याला हमखास पटवता येईल. अगदी जसं सेल्समन असतात की ते आपल्या गळ्यात पडतातच. काहीतरी वस्तू आपण त्यांच्याकडनं घेतोच. आता 6वी गोष्ट आहे ती परमार्थ. परमार्थ आधी राघव मस्तकी धरावा, मग अवघा हलकल्लोळ करावा. कशासाठी तर धर्मस्थापनेसाठी. हरिकीर्तन हरिकथा निरूपण हे मुख्य सांगितलेले आहे. ही वरील 6 अंग विकसित व्हावी म्हणून काही लक्षणं
ही अंगी बाणवावी लागतात. लेखन, वाचन, पाठांतर, वक्तृत्व उत्तमच असायला पाहिजे. पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर. पत्रद्वारा दासबोध उपक्रम हा नवी चेतना देतो. समर्थांचा प्रत्येक मठपती म्हणजे चालते बोलते विद्यालयच होते. या मठातून दासबोधाच्या हस्तलिखित प्रती केल्या जात असत. शिवाय ग्रंथसंपदा हे महंत करीत असत. उदाहरणार्थ बघायचं झालं तर वीणास्वामींनी 200 पोथ्यांच्या नकला केल्या. गिरधर स्वामींनी 400 पोथ्यांच्या नकला केल्या. केशव स्वामींनी दासबोध 18 वेळा लिहून काढला. त्याशिवाय गिरधर स्वामींनी समर्थ प्रताप हा ग्रंथ लिहिला. वीणास्वामींनी 7 प्रकारची रामायण लिहिली. मंगल, संकेत, छंदो, लवकुश, सुंदर सर्वांशी मधुर भाषण आणि जनमानसातील गुणग्राहकता. म्हणजेच दुसऱ्याच्या सुखे सुखावे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे अशी मानसिकता असली तर काट्याने काटा काढता येतो. एका दुर्जनाचा बंदोबस्त दुसऱ्या दुर्जनाकडून करावा. पण हे कोणी घडवून आणले हे मात्र कोणास कळू देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत शांती ढळू देऊ नये. समाजकार्याला सर्वांचा हात लावून आपण प्रसिद्धी परामुख असावं. गावोगावी भ्रमण करावं. आपल्या विचारांचा सर्वांना लाभ द्यावा. त्याच्या अंगी कल्पकता, दूरदृष्टी आणि तेजस्विता असावी. स्वतःच्या गैरहजेरीत स्वतःचे कार्य जसेच्या तसे घडावे यासाठी समाजाला शिस्त आणि वळण लावणे. आपल्या म्हणजेच आपण असं बघतो, कितीतरी उदाहरणं आपल्याला जगामध्ये दिसतात की आमच्या कुंटे आजी होत्या, त्यांनी घालून दिलेली कीर्तनं म्हणजे एकादशी, चातुर्मासात ही परंपरा अजूनही चालू ठेवलेली आहे. अलिप्तता कशी की गायन नृत्याच्या कार्यक्रमातही स्वतःची उपासना चालू ठेवली. तो स्वतः एकांतवासी, शिस्तप्रिय आणि परतहित जाणणारा असावा, असा महंत असावा. तो 1000 जबाबी असावा. एखाद्या विकसित कमळाप्रमाणे त्याचे जीवन हे सुंदर असावं. तितकंच ते अलिप्त आणि निस्पृह सुद्धा असावं. समर्थ सुद्धा किती निस्पृह होते. अहो, महाराजांनी त्यांना सनद दिली राज्याची, तरी सुद्धा ती त्यांनी घेतली नाही. म्हणजेच महंती ही सुखाची नव्हती. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे देशोदेशी. अहो, विद्या उदंड शिकला तरी ती प्रसंग, देश, काळ, परिस्थितीचे भान ठेवून वापरता आली नाही तर त्या विद्येचा काय उपयोग? आजचं पुस्तकी ज्ञान आहे, पण व्यावहारिक ज्ञान आहे कुठे? म्हणूनच 2 गोष्टी जरी खरेदी केल्या तरी त्याचा हिशोब करण्यासाठी कॅल्क्युलेटर लागतो. विद्या ही पशुचा पुरुष आणि पुरुषाचा पुरुषोत्तम करू शकते. म्हणूनच समर्थांबद्दल समर्थ प्रतापामध्ये ओवी लिहिलेली आहे की रुद्र शतसंख्या गणित मूर्ती, विख्यात ज्याच्या पुण्य कीर्ती, समर्थ स्वामी अवतार मूर्ती, नाना महंत रूपे विस्तारिले. महंताने एकही क्षण आळसाने वाया घालवू नये. देहाचा कण आणि आयुष्याचा क्षण देश, देव आणि कार्यात आणि समाजासाठी सार्थकी लावावा. दिनचर्या कशी असावी? तर भूपाळ्या गात फिरत असावी. उठा प्रतकाळ झाला, मारुतीला पाहू चला. अहो, स्वतःचे आह्निक उपासना ही आटोपून नंतर भिक्षा मागणे, वाचन करणे, संध्याकाळी सवाया म्हणणे, करुणाष्टके म्हणणे आणि रात्री शेजारती समाजाशी वागताना मुलाच्या बोलीने बोलावे, मुलाच्या चालीने चालावे. समर्थांचे सांगणं होते की भिक्षा मिळो न मिळो, पण नित्य नूतन हे हिंडायलाच पाहिजे. आणि त्यांनी काय करायचंय तर धुंडावे भक्त प्रेमळ. समर्थांना सुद्धा कल्याण, वेणास्वामी ही शिष्यरत्न ही भिक्षेतूनच मिळालेली आपल्याला दिसतात. समर्थांच्या हे महंत कसे होते तर समर्थांच्या आज्ञेखेरीज त्यांना मंत्र सामर्थ्य यांचा उपयोग करायचा नाही असं समर्थांची त्यांना आज्ञा होती. त्यांनी एका पोटभरू कीर्तनकारास सुद्धा सरळ केले होते.
समर्थांनी त्याला पैसे देऊन त्याची अडचण दूर केली होती आणि रामरायाची सेवा करा असा आदेशही दिला होता. त्याशिवाय समर्थांनी अशी जी वाक्य आपल्या समाजामध्ये पेरली की राखावी बहुतांची अंतरे, प्रयत्न, प्रचिती, प्रबोध या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एके ठिकाणी जास्त वस्ती करू नये, महंती जाणतेपणे करावी, भिक्षेचा हेतू, कीर्तनाचा हेतू पोट भरणे हा नसावा. मग आता पहिले महंत कोण, तर उद्धव स्वामी. तर उद्धव स्वामी हे लहान असताना पदभ्रमणाकरता रामदास स्वामी निघाले आणि उद्धवानी हट्ट केला की मी पण तुमच्याबरोबर येतो. आणि त्यावेळी त्यांनी मठ स्थापन केला आणि तिथे मारुती स्थापन करून ह्याची दररोज पूजा अर्चा कर, म्हणजे माझा सहवास तुला मिळेल असं तुला वाटेल. मग काही मठ आणि काही महंत. तर जाम इथे श्री समर्थ हेच महंत होते. चाफळला टाकळीला म्हणजे उद्धव स्वामी, डोमगावला कल्याण स्वामी, इंदूरला बोधन उद्धव स्वामीच होते, तंजावरला भीमस्वामी होते, शिरगावला दत्तात्रय स्वामी होते, कणेरीला वासुदेव स्वामी होते, मिरजेला वेणास्वामी होत्या, राशिवडेला अंबिकाबाई होत्या. काही महंत हे मठ करून न राहता, संचार न करता समर्थांजवळ राहत असत. दिवाकर गोसावी हे समर्थांजवळ राहून चाफळ मठाची व्यवस्था पाहत असत. शिवरायांच्या दरबारातील कामेही त्यांच्याकडेच असायची. महाबळ म्हणून जे महंत होते ते महाबळेश्वरचे आणि त्यांची बुद्धीही महाबळ होती. महाबळ आहे असे समर्थ म्हणत विनोदानी म्हणत असत. मुसळराम अहो मंत्रतंत्रात पारंगत होते. दररोज 1200 सूर्य नमस्कार घालायचे आणि यांच्या खांद्यावरती 7 फूट उंचीचे आणि 20 शेर वजनाचं एक मुसळ नेहमी असायचं आणि त्या मुसळावर एक प्रताप मारुती सुद्धा कोरलेला होता. आता बाळाजी अवजी, अनंत भट, गणेश पंत, रामचंद्र निळकंठ अमात्य अशी यादी सांगायची झाली तर खूपच मोठी होईल. समर्थांनी 10 ते 20 या वयोगटातील जवळजवळ 1400 मुलांना अनुग्रह दिला आणि महंती दिली. आश्चर्य आहे की नाही? सगळे कसे होते? टीनएजर्स होते. समर्थ महंतांना शिकवण देतात ती क्रिया करवून करवावी, बहुता करवी, ज्याला दुसऱ्याकडून काम करून घेता येते, म्हणजे ते सुद्धा प्रेमाने, आज्ञा सोडून नाही, आपुलकीने करून घेता येतो, तोच खरा नेता असतो. समर्थ ह्या महंतांची परीक्षा सुद्धा पाहत असत. समर्थ अचानक मठात येत तेव्हा तेथील कारभार कसा चालू आहे ते पाहत. चुकीचा वाटला तर चांगली कान उघाडणी करून त्या पदावरून पदच्युत सुद्धा करत असत. एकदा समर्थांचे शिष्य वासुदेव गोसावी यांनी कणेरीला येथे मठ करून त्यांना दिला होता. हे महंत मोठे बुद्धिवान होते, परंतु मठमहंत वैभव प्राप्त झाल्यावर उदासीनता हे लक्षण विसरले. रामदासी असून सुद्धा त्यांनी काय केलं तर श्रीराम जय राम जय जय राम हा 13 मंत्राऐवजी वेगळाच मंत्र आपल्या शिष्यांना आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना देण्यास सुरुवात केली. यात गुरु मर्यादेचा भंग केला. ही गोष्ट समर्थांना समजली. त्यांना समर्थांनी बोलावून घेतलं. अपराध सिद्ध झाल्यावर वेताच्या छडीने चोपून काढलं. मग त्यांची अवस्था काय झाली असावी याची कल्पनाच केलेली बरी. एका महंताला ब्रह्मचर्य त्यागून लग्न करावयास लावले. मुलीचे यवनांपासून सुटका करून घरी नेऊन सोडतो असं सांगितलं. भीमस्वामींना असं वाटायचं की ब्रह्मचारी राहूनच परमार्थ साधता येतो, पण पत्रातून समर्थांनी समजूत काढली. धन्य आत्मज्ञानी नर, सार्थक केला संसार, त्यासी आम्हासी अंतर काहीच नाही. म्हणजे समर्थांचे जे महंत होते ते ब्रह्मचारी सुद्धा होते आणि संसारी सुद्धा होते. एकदा कल्याण स्वामी आणि वेणास्वामी यांनी रदबदली करून समर्थ चरणी वासुदेव गोसाव्यांना क्षमा करवून घेतली. याच घटनेवरून समर्थांच्या मठाची शिस्त कशी असेल याचा अंदाज आपण करू शकतो. या उदाहरणात समर्थ अत्यंत कठोर झालेले दिसतात, तसेच कधी कधी ते अत्यंत गहिवरून सुद्धा आलेले दिसतात. एकदा समर्थ अचानक मिरजेच्या मठात गेले.
तेव्हा जवळजवळ 125 मुले किशोरवयाची निवडक अभंग, स्तोत्र, पद, पसायदान सामूहिकरित्या म्हणत होते. ते संपल्यावर त्यांनी मठात एकदम प्रवेश केला. त्यामुळे वीणास्वामी भांबावून एका मुलाला म्हणाल्या, "अरे, पाय धुवायला पाणी दे समर्थांना." तो झटकन उठला आणि रामापुढील पूजेचा तांब्या पाण्याने जो भरलेला होता तो आणला. समर्थ म्हणतात, "पाय धुवायला पूजेचं पाणी?" वीणास्वामी म्हणतात, "पाय धुण्यास आपणास विलंब होऊ नये म्हणून." समर्थ म्हणतात, "अरे, पण देव मोठा की गुरु मोठा?" अर्थात परीक्षा घेत होते. तात्काळ त्या म्हणाल्या, "स्वामीजी, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू." असा उपदेश दासबोधात 4थ्या दशकात 8व्या समासात आपण सांगितला आहे ना. मनात संतोष पावले. एक दिवस वस्ती केली, सर्व ग्रंथ पाहिले आणि स्वतः त्यांच्या रचनांची स्तुती सुद्धा केली. अगदी थोडक्यात पाळावयाची पथ्ये कोणती आहेत महंतांनी, तर स्वतः उपासना करावी, लोकांकडून तू करवून घ्यावी, जसे बोलतो तसे वागावे, दुसऱ्यास कधीही दुखवू नये, हृदयात सतत रघुनाथाचे चिंतन ठेवावे, अहंकार बाजूला ठेवावा, ब्रह्मांडाचा भेद करून श्रीराम कथा पलीकडे न्यावी, कठीण प्रसंगी धीराने वागावे, मधून मधून एकांत सेवावा, म्हणजेच कार्य करण्याकरता बॅटरी चार्ज होते, गतिमानता वाढते, मर्यादा ओलांडू नये. चंद्राभोवती जशा तारका असतात त्याप्रमाणे महंतांच्या भोवती लोक जमावेत, पण फार उपाधीत वाढवू नये आणि उपाधीशिवाय राहू सुद्धा नये. शक्ती आणि युक्ती दोन्हीही अंगी असावी. काही स्त्रिया उत्तम महंत बनू शकतात आणि काही मागासलेल्या वर्गातील पुरुषही महंत होते, याचं कौतुक वाटतं. महंतांनी संप्रदायाचा विस्तार करून ज्योतीने ज्योत प्रज्वलित करून सारे ब्रह्मांड प्रकाशित करावे, सर्वत्र रामराज्य व्हावे, या अशा भव्य धर्मक्रांतीचे अग्रदूत अशी ही महंतांच्या विषयी समर्थांची कल्पना होती. धन्य ते समर्थ रामदास आणि धन्य ते त्यांचे महंत. अशा समर्थांना माझे दासनवमीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.